पाचपंढरी गावाला दरडी कोसळण्याचा धोका, सर्वाधिक डेंजर झोनमध्ये मोडणारे गाव, गावाचे माळीण झाल्यावर सरकारला जाग येणार का? संतप्त ग्रामस्थांचा सवाल। रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपंढरी गावच्या माथ्यावर असलेल्या डोंगराचा गावाला धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे। धोकादायक स्थितीत दरडप्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित होण्यास सांगण्यात आले आहे। परंतु शासन आमचा जीव गेल्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणार का, असा प्रश्न सुद्धा स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत। पाचपंढरी गावच्या माथ्यावर असणाऱ्या डोंगरात खाजगी विकासाने जागा विकत घेऊन उत्खनन केल्यामुळे डोंगरातील नैसर्गिक प्रवाह बंद झाले आहेत। त्यामुळे डोंगराच्या दरडीचा धोका गावाला निर्माण झाला आहे। डोंगराचा गावाला धोका असल्याचे सर्वेतून निष्पन्न झाल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे। गावचा पाठीराखा असलेला डोंगर काळ बनून अवसून उभा आहे। ब्युरो रिपोर्ट, कोकण मराठी 24 तास। अहो, सरकारला या गोष्टीबद्दल आम्ही भरपूर पाठपुरावा केला। अर्थातच समुद्राच्या कुशीत आणि डोंगराच्या मुशीत असणारा हा पाचपंढरी गाव अगदी डोंगराच्या पायथ्याशी, अर्थातच जर का पावसाचा भडीमार झाला आणि भरपूर पाणी भयंकर जर तिथे साठलं गेलं, त्या डोंगराची दडी कधी पण आमच्या घरावर पडून घरांचं नुकसान होऊ शकते। मात्र सरकार या गोष्टीची कधीही दखल घेत नाही। अर्थातच प्रत्येक टायमाला सरकार म्हणतो आहे की तुम्ही इथून स्थलांतरित व्हा, हालचाल करा, पण कधी पण जेव्हा आमचे जीव गेल्यानंतर अहो माळींची काय अवस्था झाली, तसं सरकार प्रत्येक वेळी हा बोलत आलेला आहे की तुम्ही कुठेतरी स्थलांतरित व्हा, पण सरकार याच्यावरती दुर्लक्ष करतो आहे। आणि म्हणून हे समुद्राच्या जवळपास म्हणजे इकडे पाण्याचा धोका तर तिकडे डोंगराचा दरडीचा धोका, आता आम्ही जाणार कुठे? त्यासाठी सरकारने या गोष्टीचा खरोखरच विचार करावा। बळीराज चौलकर, हरणे बंदर। पाचपंढरी हे आमचं मच्छीमार बांधवांचं जे गाव आहे ते समुद्र ठिकाणी वसलेलं गाव आहे। काही मच्छीमार बांधव हे समुद्र ठिकाणी राहतात, तर काही दरड क्षेत्रामध्ये राहतात। वारंवार प्रशासनाला आम्ही सर्व मच्छीमार बांधव कळवूनसुद्धा दरड क्षेत्राचं जे भाग आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शासनाकडून दखल घेतली जात नाही। आमचं पाचपंढरी गाव माळीण झाल्यानंतर दखल घेणार का, हे शासनाने आम्हाला सांगावं। तसेच समुद्र ठिकाणी अनेक घरांचे स्लॅब कोसळले जात आहेत, मच्छीमारांचं खूप नुकसान होतं आहे, तर शासन कधी भरपाई देणार आहे, हा माझा शासनाला सवाल आहे।